तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा. प्रेषितांची कृत्ये 3:19. आजच्या पहिल्या वाचनातील हे शब्द. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या तिन्ही वाचनात पश्चाताप हा शब्द वारंवार वापरण्यात आला आहे. पश्चाताप हा शब्द बायबलमध्ये 100 पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आला आहे. ह्या शब्दाचा ग्रीक अर्थ मॅटनॉइया, ज्याचा शब्दशः अर्थ बदल असा होतो. पश्चाताप करणे म्हणजे मनापासून पापांबद्दल क्षमा मागणे, परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करून पापाकडे दुर्लक्ष करणे, पापी जीवनशैलीपासून दूर जाणे आणि परमेश्वराचा सन्मान व गौरव करण्याच्या मार्गाकडे वळणे. खऱ्या अर्थाने पश्चाताप करणे म्हणजे केवळ आपले ईश्वराशी असलेल्या नातेसंबंधांचा पुनर्विचार करणे नव्हे, तर आपली एखादी कृती, भावना किंवा जीवनशैली पापी असल्याची जाणीव ठेवून त्यात बदल करण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. जुदासने येशूचा विश्वासघात केला तर पेत्राने येशूला 3 वेळा नाकारलं. जुदासला त्याच्या कृत्याची जाणीव झाली, परंतु पश्चाताप करून जीवन बदलण्याऐवजी त्याने जीवन संपविले, नष्ट केले. पेत्राने मात्र आपल्या जीवनात बदल केला, अगदी मनापासून रडून पश्चाताप केला व त्याला पवित्र आत्म्याची सामर्थ्य प्राप्त झाली. हे आपण मागील काही दिवसातील वाचनामध्ये पाहत आहोत. भित्रा पेत्र सामर्थ्यशाली व धैर्यवान बनला. आपल्या पापाबद्दल आपल्याला परमेश्वराकडून मिळणाऱ्या शिक्षेच्या भीतीपेक्षा आपल्या पाप प्रवृत्तीमुळे परमेश्वराला क्लेशदायक दुःख होते व झाले ह्याची जाणीव ठेवून केलेला पश्चाताप खरा पश्चाताप होऊ शकतो. पश्चाताप हा देखील परमेश्वरात मुळावलेला हवा, आपल्या स्वार्थात नव्हे. पश्चाताप हा देखील परमेश्वरात मुळावलेला हवा आणि आपल्या स्वार्थात नव्हे. तरच पापापासून पावित्र्याकडे वळण्यास पश्चाताप म्हणता येईल. पश्चाताप करण्यास नकार म्हणजे स्वतःच्या आत्म्यास परमेश्वराच्या गौरवापेक्षा श्रेष्ठ समजणे होईल. परंतु जेव्हा खरा पश्चाताप केला जातो तेव्हा पापांची क्षमा मिळते, दैवी शिक्षा लुप्त होते आणि परमेश्वराबरोबर आपला सुसंवाद साधला जातो. जेव्हा खरा पश्चाताप केला जातो तेव्हा आपणास आपल्या पापांची क्षमा मिळते, दैवी शिक्षा लुप्त पावते व परमेश्वराबरोबर आपला सुसंवाद साधला जातो. पश्चातापाची सुरुवात म्हणजे परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टीचा तिरस्कार करणे, त्यांचा द्वेष करणे, किमान परमेश्वराचा आदर बाळगून वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्या नाकारणे. पश्चाताप म्हणजे मनापासून हे जाणून घेणे की मी चुकलो आहे, मी पाप केले आहे, मी परमेश्वराला दुखविले आहे ह्याची जाणीव. खरा पश्चाताप करण्यासाठी परमेश्वराकडे उघडपणे आणि प्रामाणिकपणे पाप कबूल केले पाहिजे. बायबलमध्ये आपण पश्चाताप करणाऱ्या विविध व्यक्ती व समूह पाहतो ज्यांनी अतिशय घोर अशी पापे केली होती, परंतु त्यांनी मनापासून पश्चाताप करून परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेतली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जुन्या करारात आपण पाहतो दावीद राजाने बेशेबाचा गैरफायदा घेतला व व्यभिचार केला. इतकेच नव्हे तर तिचा पती उरियाला ठार मारण्याचा कट रचला व त्याला ठार केले. व्यभिचार व प्राण घेणे ही दोन्ही महापापे त्याने केली. परंतु त्याला जेव्हा आपल्या पापांची जाणीव होती तेव्हा मात्र तो परमेश्वराकडे वळतो. मॅटनॉइया, आपल्या स्वतःत बदल करून घेतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वरासमोर तो दुसरे काहीच पाहत नाही. स्तोत्र 51:4 मध्ये तो म्हणतो, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. ह्या संपूर्ण स्तोत्रात
तो त्याच्या शुद्धतेसाठी परमेश्वराकडे याचना करतो, प्रार्थना करतो आणि मनापासून पश्चाताप करतो. तो आपल्या पापांवर पांघरून घालत नाही किंवा त्याबद्दल कोणतीही सबब सांगत नाही, परंतु पश्चातापी दावीद आपल्या पापांची कबुली देतो आणि त्यामुळेच तो पूर्णपणे स्वच्छ होतो व परमेश्वराच्या विपुल कृपेस पात्र होतो. जर आपण पापामुळे मनापासून नाराज व दुःखी होत नसू तर आपला पश्चाताप खरा पश्चाताप होणारच नाही. पश्चाताप करणे व क्षमा मागणे वेदनादायक असू शकते, पण ही एक सुखद वेदना आहे. ही एक सुखद वेदना आहे ज्यामुळे आपले जीवन संपूर्णतः बदलून जाते. नव्या करारात जर आपण पाहिलं तर पापी स्त्रीचे उदाहरण आपणासाठी प्रेरणादायी ठरते. सिमोनाच्या घरात येशू भोजन घेत असता त्या स्त्रीने येऊन येशूच्या चरणांस आपल्या अश्रूने धुवून आपल्या केसांनी ते पुसले व त्याला सुगंधी तेल लावले व ती पश्चाताप दर्शवत म्हणजे रडत त्याच्या पायाशी राहिली. तिने केलेली प्रत्येक कृती तिच्या पापाबद्दल पश्चाताप व येशूवरील पूर्ण श्रद्धा दर्शवित होती. ती काहीच बोलली नाही, पण नक्कीच तिची कृती बोलली व तिच्या पश्चातापाची वाणी येशूपर्यंत पोहोचली आणि म्हणूनच येशू म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लूक 7:48. तो अजूनही तिला म्हणाला, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. लूक 7:50. तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. पश्चाताप व येशूवरील दृढ विश्वास तिच्या तारणाचे साधन बनले. आपल्या जीवनात पश्चाताप करून मरिया मग्दालिया पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार बनली. पश्चाताप करूनच पौलमध्ये रूपांतरित झालेला शौल ख्रिस्ती धर्माचा प्रचारक बनला. बायबलमध्ये सामूहिक पश्चाताप दर्शवून संपूर्ण समूहाने परमेश्वराची विपुल कृपा प्राप्त केली आहे. जुन्या करारातील योनाच्या पुस्तकात आपण पाहतो, निनवेचे लोक पापांच्या खाईत पडले आहेत. परमेश्वराविरुद्ध पाप करून त्यांनी परमेश्वराचा रोष ओढवून घेतला होता, परंतु योनाच्या उपदेशावरून निनवेच्या राजाने जाहीरनाम्याद्वारे आपल्या लोकांना पश्चाताप करून आपले जीवन बदलण्यास आव्हान केले आणि सर्व लोकांनी गोंडपाट नेसून राख फासून उपवास व प्रार्थना केली. लोकांनी त्यांच्या वाईट जीवनाबद्दल पश्चाताप करून दुःख व्यक्त केले. त्यांनी त्यांच्या वाईट सवयी सोडल्या व त्यांच्या हिंसक कृत्यांचा त्याग केला. परमेश्वरासाठी पश्चाताप म्हणजे केवळ दुःख व्यक्त करत रडत बसणे पुरेसे नाही, तर लोकांनी त्यांच्या दुष्कृत्यापासून आणि हिंसाचारापासून दूर जाणे अपेक्षित आहे. आणि निनवेच्या लोकांनी ते केले. परमेश्वराने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून मनापासून वळले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. योना 3:10. निनवेचे लोक परमेश्वराच्या क्षमेस व करुणेस पात्र ठरले. जेव्हा आपण प्रामाणिकपणे पश्चाताप करतो, पापांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो व विश्वासूपणे परमेश्वराला आलिंगन देतो, तेव्हा आपण परमेश्वराचा सर्वात मोठा आशीर्वाद प्राप्त करून घेतो आणि तो आशीर्वाद म्हणजे परमेश्वराची क्षमा. स्तोत्र 32:1 मध्ये म्हटले आहे, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. पश्चाताप करून आपण परमेश्वराकडून मिळविलेले हे महान दान आपणास तारणाकडे घेऊन जाते. आणि तरीही कित्येकांस कदाचित आम्ही सर्वजणांना पश्चाताप करणे अवघड जाते. पश्चाताप न करणे हा सुद्धा मूर्तीपूजेचा एक प्रकार आहे. पश्चाताप न करणे हा देखील मूर्तीपूजेचा एक प्रकार आहे.
कारण मी परमेश्वराच्या प्रतिमेपेक्षा माझ्या स्वतःच्या प्रतिमेचा अधिक आदर करतो. परमेश्वराचा गौरव व सन्मान करण्यापेक्षा गोपनीय राहिलेल्या माझ्या पापांचे मूल्य अधिक करतो. देवाच्या नावापेक्षा, त्याच्या सन्मानापेक्षा माझी सामाजिक सुरक्षितता व प्रतिष्ठा यांना मी अधिक मूल्य देतो. संत निफॉन म्हणतात, गॉड डज नॉट जज ख्रिश्चन्स बिकॉज दे सिन्ड बट बिकॉज दे डू नॉट रिपेंट. परमेश्वर ख्रिस्ती लोकांचा न्याय ते पापी आहेत ह्यावरून करीत नाही, तर ते पश्चाताप करीत नाहीत ह्यावरून करतो. पश्चाताप आणि बदल अस्थिर, अनिश्चित व अशांत मनाचे लक्षण नसून ते धाडस, नाविन्य व शहाणपणाचे लक्षण आहेत. पश्चाताप करण्याची व बदल स्वीकारण्याची आपली असमर्थता हे आपल्याला कमजोर मनाचे लक्षण आहे. पश्चाताप करण्याची व बदल स्वीकारण्याची आपली असमर्थता हे आपल्या कमजोर मनाचे लक्षण आहे. वर्षानुवर्षे आपल्या एखाद्या मताशी ठाम राहणे, बदलत्या काळानुसार त्यात बदल करणे आवश्यक न वाटणे, आपल्यातील वाईट प्रवृत्तींवर पांघरून घालणे, आपली चूक निदर्शनास आल्यास ती अमान्य करणे हे कठोर व आत्मकेंद्रित व्यक्तीचे लक्षण आहेत. ह्या सर्वांमुळे मनुष्याचे अंतःकरण कठोर बनते व तो आत्मकेंद्रित बनतो. संत जॉन क्रिसोस्टम म्हणतात, जेव्हा तुम्ही पाप करता तेव्हा लज्जित व्हा, पश्चाताप करताना लाजू नका. पाप जखम आहे तर पश्चाताप हे औषध आहे. पापानंतर लाज येते, परंतु पश्चातापानंतर धैर्य येते. परंतु सैतानाने हा क्रम बदलला आहे. पापाला धैर्य दिले आहे व पश्चाताप करण्यास लाज दिली आहे. पापानंतर लाज येते, परंतु पश्चातापानंतर धैर्य येते. परंतु सैतानाने हा क्रम बदलला आहे. पापाला धैर्य दिले आहे व पश्चाताप करण्यास लाज दिली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सैतानाच्या या मोहाला बळी न पडता आपल्या पापांची लाज बाळगून धैर्याने खरा पश्चाताप करून स्वतःला आंतरिक शुद्ध करून परमेश्वराची सर्वोत्तम देणगी म्हणजे क्षमा मिळविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. संत फॉस्टिना म्हणतात, देवाची लीला अघात आहे. माणूस पापाने कितीही पिळलेला, पछाडलेला, पीडित असला तरी परमेश्वर त्याच्या बाबतीत नवल घडवू शकतो. प्रायश्चित्त संस्काराद्वारे प्रभू त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्मळ करतो. दरवर्षी संपूर्ण पुनरुत्थान काळात आपण पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये आणि दुसरे वाचन दुसऱ्या आठवड्यापासून योहानाच्या शुभवर्तमानातील ऐकतो. पुनरुत्थान काळातील हे 7 आठवडे पवित्र आत्म्याच्या भेटीची तयारी म्हणून पाहिले जातात. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकास पवित्र आत्म्याचे शुभवर्तमान असे म्हटले जाते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याच्या आगमनाची तयारी करीत असताना पश्चाताप करून आपल्या मनाची तयारी करूया. पश्चाताप करून आपल्या मनाची तयारी करूया.